सुप्रीम कोर्टाच्या एका टिप्पणीवरून सध्या जोरदार चर्चा सुरू झाली। जैसे थे स्थिती ठेवा असं कोर्टाने म्हटलंय। त्यामुळे 1 ऑगस्टच्या सुनावणीपर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराचं काय यावरून खलबतं सुरू झालीत। मात्र खरंच नव्या मंत्र्यांच्या शपथविधी संदर्भात काही अडचणी आहेत का पाहूया। मला स्टेटस कोचा अर्थ शपथ होतो की नाही मला माहिती नाही। नोटीस संदर्भात फक्त स्टेटस को आहे, बाकी कुठलाही स्टेटस को या ठिकाणी नाही। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात निकाल पुढच्या सुनावणीत येईल की तारीख पे तारीख लागेल हा आता पुढचा प्रश्न आहे। पण सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीतून एक शब्द समोर आला, तो म्हणजे टेट्सको, अर्थात जैसे थे परिस्थिती ठेवणं। आता याच टेट्सकोमुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणार का अशी चर्चा सुरू झाली। सुनावणी संपताना शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी मागणी केली होती की पुढील सुनावणी 1 ऑगस्टला आहे, तोपर्यंत जैसे थे परिस्थिती राहू द्या। आणि त्यानंतर शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभूंचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की जैसे थे परिस्थिती संदर्भात कोर्टाने आधीच सांगितलेलं आहे। सुनावणी संपल्यानंतर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत म्हणाले की 1 ऑगस्ट पर्यंत जैसे थे परिस्थिती राहील, पण मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल माहित नाही असंही सावंत म्हणाले। स्टेटस को राहील 1 तारखेपर्यंत, बाकी आणखी आता तुम्ही बघा दिलासावर शब्द वापरला नाही, न्याय मिळेल त्या दिवशी बोलेल। आता मार्गस्थ झालो आता त्याच्यावर मला वाटतं स्टेटस कोचा अर्थ शपथ होतो की नाही मला माहिती नाही। पण खरंच टेट्सको म्हणजे काय आणि त्याचा परिणाम मंत्रिमंडळ विस्तारावर होणार का यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं काय म्हणणं आहे ते ऐका। जैसे थे म्हणजे कशाबद्दल? अपात्रतेची। विधानसभेच्या नूतन अध्यक्षांनी जी अपात्रतेची काही आमदारांना नोटीस काढली ती काढता येणार नाही, आणि यांनी पूर्वी जी काढलेली आहे 16 आमदारांच्या विरुद्ध त्यापुढची कारवाई नवीन घटनेचे करू शकत नाही, हाच तेवढा अर्थ होतो। याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही किंवा करू शकत नाही, हे वैधानिक नाही असं कायदेशीर दृष्ट्या म्हणता येतं। खरं तर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर सुनावणी होती, त्यामुळे नव्या मंत्र्यांचा शपथविधी लांबला। 1 ऑगस्टला पुढील सुनावणी होईपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार करू नका असं कुठेही स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं नाहीये। त्यातच पुढच्या आठवड्यात पावसाळी अधिवेशन आहे। अधिवेशनात फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असून चालणार नाही, त्यामुळे अधिवेशनाच्या आधीच शिंदे फडणवीस सरकारचा विस्तार होईल। आम्ही त्यांना नोटीस दिल्यात आणि त्यांनी आम्हाला नोटिसेस दिलेल्या आहेत, म्हणजे आम्हाला म्हणजे शिवसेनेच्या आमच्या सोबतच्या लोकांना आणि आमच्या शिवसेनेच्या लोकांनी जी तक्रार केली आहे त्यांच्या 15 लोकांना नोटिसेस दिल्या आहेत। त्या संदर्भातला स्टेटस को आहे की कोणी एकमेकाला डिस्क्वालिफाय करू नका। तर शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार करूच शकत नाही, कायदेशीर पेच निर्माण झालाय, त्यामुळेच उशीर केला जातोय असंही संजय राऊत म्हणतात। तेवढ्याला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता, 15 दिवस झाले तरी मंत्रिमंडळ आपण बनवू शकत नाही, याचा कारण कायद्याचा आणि घटनेचा काहीतरी पेच निर्माण झालाय। राज्यपाल हे दरवाजे खिडक्या बंद करून बसलेले, त्यांना आता काहीच दिसत नाही, कायद्याची पायमल्ली दिसत नाही, बेकायदेशीरपणे घेतले जाणारे निर्णय दिसत नाही। राऊतांच्या अशाच वक्तव्यामुळे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी राऊतांवर हल्लाबोल केला। शिवसेना फुटीसाठी राऊतच जबाबदार आहेत असं दानवे म्हणाले। सत्ता गेल्याच्या नंतर जे बरळतंय ना माणूस, त्याच्यातला तो एक भाग आहे आणि हे सरकार आणण्यामध्ये राऊतांचा फार मोठा वाटा आहे। हे संजय राऊतामुळेच घडलं, युती संजय राऊतामुळेच तुटली, सरकार संजय राऊतामुळेच बोललं नाही, आमदार संजय राऊतामुळेच गेले, खासदार संजय राऊतामुळेच सुटले। हे जे सगळं महाभारत घडतंय ना, हे त्यांच्यामुळे घडतं असं मी नाही म्हणत, असे उठाव केलेले आमदार खासदार म्हणतात। रावसाहेब दानवे हे कुठेतरी पाताळात फिरतायत, त्यांनी पृथ्वीवर यायचे आहे एवढंच मला सांगावं लागेल। 2014 ते 2019 या काळात घडलेल्या घटनांना जबाबदार कोण आहे? उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर, शिवसेनेवर ज्या प्रकारची शिवराळ चिखलफेक भाजपाकडून झाली, त्याला संजय राऊत जबाबदार आहेत का? रावसाहेब दानवे हे जालन्याचे खासदार आज आहेत, 2024ला असतील की नाही या भ्रमिष्ट अवस्थेत ते आहेत, आणि म्हणून त्यांना असे काहीतरी विषय सुचत आहे। शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात येऊन 20 दिवस उलटले, तरीही नव्या मंत्र्यांचा शपथविधी झालेला नाही।
मात्र स्वतः फडणवीसांनी सुप्रीम कोर्टातल्या प्रकरणावरून कुठलीही अडचण नाही हे स्पष्ट केलं। त्यामुळे लवकरच नव्या मंत्र्यांचा शपथविधी होईल अशी अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।